की जेव्हा शिवाजी महाराजांचा जन्म झाला, तेव्हा भारतामध्ये म्हणजे तेव्हाच्या हिंदुस्थानमध्ये काय परिस्थिती होती? म्हणजे मुघलांचं राज्य होतं का उत्तरेकडून, दक्षिणेकडून वेगवेगळी अशी सल्तनत होत्या? खूप छान प्रश्न आहे डॉक्टर. कसं होतं की अ, संपूर्ण हा हिंदुस्थान होता ना, हा बाहेरनं आलेल्या परकीय सत्तांनी आपापसात मुळात वाटूनच घेतलेला होता. त्यामुळे एकाच कोणाचं राज्य इथे होतं अशातला काही भाग नाही. ते कायम आपापसातल्या लढायांमुळे टेरिटोरी ही कायम बदलतच राहायची. आणि तुमचा हा प्रश्न जो आहे तो खूप छान आहे ह्या अनुषंगाने की शिवाजी महाराजांचा जन्म काय कालखंडात झाला आहे की ज्याच्यामुळे आपल्याला कळेल की त्यांची कामगिरी किती अद्वितीय आहे. मुळात आपल्या पिढीला तरी निदान मुळात पारतंत्र्य म्हणजे काय हेच आपण कधी अनुभवलेलं नाही. आपले जन्मच मुळी स्वातंत्र्यात झालेले. त्यामुळे पारतंत्र्य म्हणजे काय हे आपल्याला माहिती नाही आहे. शिवाजी महाराजांच्या जन्माच्या आधी जवळजवळ 300 वर्ष हे जे मी म्हटलं की हिंदुस्थान सगळ्या परकीय बाहेरनं आलेल्या सत्तांनी, मग त्याच्यात मोगल आले, आदिलशाही आली, कुतुबशाही आली किंवा पार तिकडनं युरोपमधनं वगैरे आलेल्या सत्तासुद्धा आल्या सगळ्या. पोर्तुगीज पण होते. पोर्तुगीज पहिले आले. शिवाजी महाराजांच्या जन्माच्या काही वर्षाआधी म्हणजे 1630ला त्यांचा जन्म आहे, तर साधारण 1612-15मध्ये इंग्रज आलेले आहेत शेवटचे. त्याच्या आधी पोर्तुगीज, डच हे सगळे ऑलरेडी आलेले आहेत आणि ते सेटल झालेले आहेत. पारतंत्र्य म्हणजे काय हे खरं म्हणजे आपल्याला कळत नाही की पारतंत्र्याचे दुष्परिणाम किती मोठे असतात. ते जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपली पिछेहाट झालेली असते. आणि किंबहुना ह्या ज्या सत्ता येत होत्या यांचा मूळ उद्देश, काही जण त्याच्याही आधी जे आले ते फक्त लुटून घेऊन गेले. त्यांनी तुमच्यावरती पारतंत्र्य लादलं नाही. पण आता ह्या ज्या सत्ता प्रस्थापित व्हायला लागलेल्या होत्या त्यांचा मूळ उद्देश इथे प्रस्थापित होताना हाच होता की तुमच्या सांस्कृतिक ठेव्यावरती सुद्धा घाली घालणं. त्यामुळे आश्चर्य करण्याची ही गोष्ट आहे की शिवाजी महाराजांचा जन्म झाल्यानंतर आणि त्यांचा उदय झाल्यानंतर शिवाजी महाराजांची जर आपण कारकीर्द बघितली तर ती अवघी 35 वर्षाची आहे. वयाच्या 15व्या वर्षी सुरू केलं आहे आणि 50व्या वर्षी निजधामाला गेलेले आहेत. या 35 वर्षाच्या कालखंडात ह्या माणसाने जे जे काही निर्माण केलं आहे ना, ते निर्माण करण्यासाठी लागणारी ताकद ही कुठनं आली या माणसाकडे? प्रत्येक क्षेत्रातलं मी तुम्हाला सांगतो की शिवाजी महाराजांच्या जन्माच्या आधीच या सगळ्या सत्ता परकीय आलेल्या प्रस्थापित झालेल्या. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.